उद्धव ठाकरे हेच 99% उमेदवार आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकरांनी ही माहिती दिली आहे। उरलेल्या 1% बाबत सांगता येत नाही, पण बॉस इज ऑलवेज राईट मिलिंद नार्वेकरांनी हे विधान केलंय। 2 दिवस बाकी असताना महाविकास आघाडीच्या उमेदवाराबाबत संभ्रम आहे। महाविकास आघाडीची जागा ठाकरेंची शिवसेना लढणार असून उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर जावं अशी नेत्यांच्या भावना आहेत असं सांगण्यात येत आहे। यामध्येच उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आणि पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी हे वक्तव्य केलंय। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार। तर पद्मेश, काय अधिकची अपडेट आहे? ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकरांनी माहिती दिली आहे की उद्धव ठाकरेचे 99% उमेदवार असतील। आणि ती पाहायला गेले तर फक्त 2 दिवस उरलेले आणि विधान परिषदेसाठी जो उमेदवार असेल तो महाविकास आघाडीकडून अद्याप ठरलेला नाहीये। एकीकडे काँग्रेसचे वरिष्ठ नेते असतील किंवा स्वतः राष्ट्रवादीचे नेते असतील ते उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी घ्यावी असं पाठपुरावा अनेकदा शिवसेनेकडे करताना पाहायला मिळत आहेत। पण सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे अजून देखील कन्व्हिन्स झालेले नाहीयेत की ते स्वतः उमेदवार असतील। कारण मागच्या जवळपास महिनाभरापासून ठाकरेंचे जे ज्येष्ठ नेते ते उद्धव ठाकरे यांना कन्व्हिन्स करतायत की तुम्हीच विधान परिषदेसाठी उमेदवार म्हणून वरती या, तुम्हीच उमेदवार व्हा, पण अद्याप उमेदवारी ठरलेली नाहीये। पण यातच जे मिलिंद नार्वेकर आहेत ठाकरेंच्या सेनेचे महत्वाचे नेते म्हणले जातात, त्यांचं असं एक वक्तव्य समोर आलंय की महाविकास आघाडीचे 99% उमेदवार हे उद्धव ठाकरेच असतील, बॉस इज ऑलवेज राईट। त्यामुळे पाहायला महत्वाचं असणार आहे, उद्या पाहायला गेलं तर शेवटचा दिवस आहे अर्ज भरण्याचा। त्यामुळे आज किंवा उद्या या संदर्भात अधिकृत घोषणा ही शिवसेनेकडून होऊ शकते की उमेदवार हा नक्की कोण असेल। जी, धन्यवाद पद्मेश दिलेल्या या अपडेट्स बाबत। आपण पाहतो उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे हेच 99